नमस्कार. महा-टी-ई-टी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही केला असेल आणि आपल्याला पदोन्नतीसाठी कोणता पेपर द्यायचा आहे, कोणता पेपर द्यायचं नाही, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असं त्या ठिकाणी दोघी ऑप्शन देण्यात आले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी कन्फ्युजन होत असेल की आपल्याला पदोन्नतीसाठी कोणता पेपर द्यायचा आहे, तर ते पद उन्नतीसाठी आपल्याला कोणता पेपर द्यायचा आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत मित्रांनो, चॅनलवरती नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मला असे भरपूर कमेंट आले की आम्ही ऑलरेडी जिल्हा परिषद या शाळेत सध्या रुजू आहेत आणि आम्हाला केंद्र प्रमुख परीक्षेसाठी आणि पदोन्नतीसाठी आम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड कोणता द्यायचा आहे असे भरपूर मला कमेंट येत आहे महा-टी-ई-टी परीक्षेसाठी. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे डाऊट आहे ते सर्व सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. मागचा जी-आर पाहिला असेल, राज्य सरकारचा जो जी-आर होता त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला होता पदोन्नतीसाठी कोणता पेपर द्यायचा, कोणता पेपर द्यायचं नाही. तरी काही शिक्षकांना अजूनपर्यंत सर्व डिटेल माहीत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. महा-टी-ई-टी फॉर्म केंद्र प्रमुख परीक्षा पदोन्नतीसाठी अनिवार्य आहे. पण मला एक विचारायचं आहे की जो प्राथमिक शिक्षक 1 ते 5 साठी शिकवत आहे त्याला परीक्षेचे 2 ऑप्शन आहेत. पहिला पेपर 1 ते 5 आणि दुसरा पेपर 6 ते 8 व त्यांनी दोन्ही ऑप्शन म्हणजे दोन्ही पेपर द्यायचे का असं मला भरपूर कमेंट आले. तर आपल्याला हे सविस्तर डिटेलमध्ये बघायचं आहे. आपण सध्या प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ते 5 आहात आणि केंद्र प्रमुख, सेंटर हेड, हेड टीचर, हेड मास्टर पद उन्नतीसाठी पात्र व्हायचं आहे. यासाठी महाटेट महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य करण्यात आले आहेत. महा-टी-ई-टीची रचना कशी करण्यात आली तर बघा, तुम्ही जी-आर सुद्धा पाहिलं असेल. महा-टी-ई-टीमध्ये 2 स्वतंत्र पेपर आहे. पहिला पेपर 1 ते 5 प्राथमिक शिक्षकासाठी प्रायमरी लेवल आणि दुसरा आहे पेपर सेकंड इयत्ता 6 ते 8 उच्च प्राथमिक शिक्षकासाठी अप्पर प्रायमरी लेवल असं या ठिकाणी रचना करण्यात आले आहेत. तुमच्या केंद्रप्रमुखासाठी केंद्रप्रमुख हेड ऑफ स्कूल हेडमास्टर पदासाठी पात्रतेचे नियम गव्हर्नमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट शिक्षण विभाग यांनी जाहीर केला आहे. त्यात स्पष्ट नमूद आहे की केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उमेदवारांचे टी-ई-टी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे आणि तो टी-ई-टी त्या स्तरावरचा असावा ज्यावर शिक्षक कार्यरत आहे. म्हणजे जर तुम्ही सध्या इयत्ता 1 ते 5 प्रायमरी सेक्शनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असाल तर तुम्हाला फक्त पेपर फर्स्ट आणि क्लास 1 ते 5 टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण असणे पुरेसं आणि आवश्यकता आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला पदोन्नतीसाठी तुम्हाला पहिला पेपर असेल 1 ते 5 आणि 1 ते 5 मध्ये तुम्ही काम करत आहे आणि तुम्हाला केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी तुम्हाला पहिला पेपर तुम्हाला पास होणे हे आवश्यकता आहे. या ठिकाणी बघा, कधी दोन्ही पेपर द्यावे लागतात का? जर शिक्षकाला भविष्यात इयत्ता 6 ते 8 अप्पर प्रायमरीमध्ये बदली पदोन्नती द्यायची असेल तर त्याला पेपर सेकंड देखील द्यावा लागेल. तर बघा, पण केंद्रप्रमुख पद जर प्राथमिक शाळेसाठी 1 ते 5 असेल तर पेपर फर्स्ट पुरेसा आहे. तर या ठिकाणी कन्फ्युजन दूर होत आहे तुमचं. जर तुम्हाला 1 ते 5 तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत असाल आणि तुम्हाला केंद्रप्रमुख या पदासाठी तुम्हाला फक्त पेपर फर्स्ट द्यावं लागेल. पेपर फर्स्ट उत्तीर्ण झालं की तुम्ही त्या ठिकाणी त्या पदासाठी पात्र असाल. तर मित्रांनो, जर तुम्ही प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ते 5 असाल आणि केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी टी-ई-टी आवश्यकता असेल तर तुम्हाला फक्त पेपर फर्स्ट आणि इयत्ता 1 ते 5 देणे बंधनकारक आहे. दोन्ही पेपर देण्याची गरज नाही. तर हे भरपूर कमेंट आले होते मला की कोणता पेपर द्यायचं पदोन्नतीसाठी. आम्ही 1 ते 5 या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे आणि आम्हाला जर केंद्रप्रमुखसाठी जर पदोन्नतीसाठी आम्हाला कोणता पेपर द्यायचं, दोघी द्यायचे, दोन्ही ऑप्शन आले. फॉर्म भरताना त्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन आले तर तुम्ही फर्स्ट पेपरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, सेकंड पेपरचं ऑप्शन सिलेक्ट करायची गरज नाही. फक्त फर्स्ट पेपर पास आउट झाले तर तुम्ही त्या पदासाठी पात्र असणार आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.